नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी। त्यासाठी आपण पहिली ग्रेव्ही करून घेऊया। मी इथे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत। त्याच वाटीने फुटाणे घेतलेत 1 वाटी आणि 2 चमचे पांढरे तीळ मी हलकेसे भाजून घेतलेले आहेत, तेही घेतलेत आणि त्या तिन्हीची अशी पेस्ट करून घेतली। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल 1 ते 2 चमचे घ्या। यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या मी इथे अख्ख्याच टाकलेल्या आहेत। त्या लालसर भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण आता मेथीची भाजी टाकणार आहोत। ही मी 1 जुडी स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। ही भाजी आपण आधी फ्राय करून घेऊया। फक्त तेलावरच फ्राय करायची, तेल, लसूण आणि मीठ चांगली परतून घेऊया। आता यामध्ये या भाजीपुरतच चवीपुरतं मीठ टाकूया आणि पुन्हा मिक्स करून चांगली परतून घेऊया। आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढूया, म्हणजे भाजी चांगली शिजेल, कच्चा वास निघून जातो। हे पहा, मी 5 मिनिटानंतर भाजीवरचं झाकण काढलेलं आहे। आता आपण इकडे लसुणी मेथीची ग्रेव्ही करूया। त्यासाठी 2 चमचे तेल, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमची मोहरी हे दोन्ही टाकलेलं आहे। कांदा टाकलेला आहे 1 बारीक चिरलेला। हा कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर रंगावर येईपर्यंत। आपण लसुणी मेथी बनवतोय त्यामुळे यामध्ये लसणाचा जास्त वापर केलेला आहे मी। इथे बारीक चिरलेला लसूण 10 ते 15 पाकळ्या, तोही चांगला परतून घ्यायचा। हे सगळं भाजून झालं की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे मी। तो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। आता आपण यामध्येच मसाले ॲड करणार आहोत। किचन किंग मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हा कांदा लसूण मसाला आहे तो 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि हळद 1 चमचा। हे सगळे मसाले टाकून चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे कलर छान येतो। तेलावरच परतायचे, म्हणजे त्याचा सुगंध आणि ग्रेव्ही टाकायच्या अगोदरच मसाले टाकायचे, म्हणजे कलर छान येतो। आता हे मी जे शेंगदाणा, फुटाणे आणि पांढरे तिळाचं वाटण केलेलं ते टाकलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घेते आणि या ग्रेव्हीला जेवढं मीठ लागेल तेवढंच मी आता मीठ टाकणार आहे। आपण भाजीला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या ग्रेव्हीमध्ये आता आपण भाजी टाकूया मेथीची, जी परतून ठेवलेली ना आपण ती। ही सगळी भाजी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। तुम्हाला किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता। ही सगळी मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनिटं वाफ काढायची। 5 मिनिटानंतर हे पहा, मी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। तयार आहे लसुणी मेथी। एकदा नक्की करून पहा। आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।